नमस्कार मित्रांनो. GMC मुंबई गट ड साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर अगोदर मला या जाहिरातीमध्ये काही गोष्टी आवडलेल्या नाही आहेत, त्या तर आपण नंतर डिस्कस करू. त्या अगोदर पहा मित्रांनो, हे विभाग दिलेले आहेत, वेतन श्रेणी दिलेली आहे आणि एकूण पदे दिलेली आहेत. यामध्ये पहा मित्रांनो, जागा 211 आहेत. सिलेबस तर सेमच आहे, परंतु हे पहा, ही SSC दर्जानुसार क्वेश्चन्स राहतील, SSC दर्जाच्या समान राहतील असं त्यांनी सांगितलं आहे. परंतु या ज्या मागच्या एक्झाम झाल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची, त्यामध्ये क्वेश्चन्स बऱ्यापैकी टफ होते आणि मुलांचा स्कोर 120, 130, 110, 150 असा आलेला आहे. आणि एवढं असूनसुद्धा MPSCच्या लेवलचे क्वेश्चन्स त्यांनी टाकलेत, एवढं हार्ड टाकलेत. आणि ह्या GMC मुंबईसाठी त्यांनी काय केले पहा, बरोबर उत्तरासाठी 2 गुण आणि चुकीच्या उत्तरासाठी त्यांनी 1 गुण वजा, म्हणजे 50% निगेटिव्ह मार्किंग. अरे तुम्ही पेपर घेताय कोणते? तुम्ही सरळ सेवेचे. सरळ सेवेमध्ये शक्यतो निगेटिव्ह मार्किंग यांनी ठेवायलाच पाहिजे नव्हती. ठेवली तरी पण 50% निगेटिव्ह मार्किंग. ज्यावेळेस निगेटिव्ह मार्किंग नसते त्यावेळी मुलांचा स्कोर कमी येतो आहे. निगेटिव्ह मार्किंग झाली मग तर किती स्कोर आहे, तरी पण तुमचा कट ऑफ हाय जातो आहे. म्हणजे काय चालले हे थोडे समजण्याच्या पलीकडचे आहे. हे पहा मित्रांनो, अर्ज कालावधीसाठी आजपासून सुरुवात झालेली आहे 3 सप्टेंबर 25 ते 24 सप्टेंबर 25 पर्यंत. आणि बरोबर उत्तरास 2 गुण, चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा, म्हणजे 50% निगेटिव्ह मार्किंग गट ड पदासाठी. खरंच हे खूप अति झालं आणि खूप झालेलं आहे. सरळ सेवा भरतीमध्ये शक्यतो निगेटिव्ह मार्किंग नसलीच पाहिजे, मी आधीच बोललो आहे मित्रांनो. जरी असेल तर 25% असणार. MPSCमध्ये 25% निगेटिव्ह मार्किंग असतं, UPSCमध्ये 33% जास्तीत जास्त. आणि तुम्ही सरळ सेवेमध्ये, आणि ते पण सरळ सेवेमध्ये गट ड पदासाठी. अरे चाललंय काय हे? असे असेल तर मुलांनी फॉर्म का भरावेत? आणि फीसुद्धा तुम्ही 1,000 रुपये घेताय, कॅटेगरीसाठी 900 रुपये फीस घेत आहात. अवघड आहे. आता 100 गुण आहेत. कालचा जो छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची जी रिस्पॉन्स शीट आली त्याच्यामध्ये पाहिलं मुलांना किती कमी मार्क्स, त्याच्यामध्ये तर निगेटिव्हसुद्धा नव्हतं. आता SSC दर्जा हे फक्त ॲडव्हर्टाईजमध्ये देत आहेत, पण SSC दर्जाचे समान क्वेश्चन्सच नाही आहेत. हे पहा, हे जे आलेले आहेत कोणत्या कॅटेगरीनुसार किती आहेत हे तुम्ही तर सर्व ॲडव्हर्टाईजमध्ये वाचून पाहू शकता. कारण फक्त व्हिडिओ लांब करायचा आणि फक्त एक तेच वाचून दाखवायचं हे मलाही आवडत नाही आहे. परंतु मुलांनी विचार करण्यासारखी गोष्ट झालेली आहे. गट डला जर अशी परिस्थिती असेल तर कसं होईल? हे पहा, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत एवढं यामध्ये दाखवलेलं आहे. आपण सर्वांनी हे ॲड पहा. ज्यांना ॲप्लाय करायचं आहे त्यांनी नक्कीच ॲप्लाय करा आणि अभ्यासही चांगल्या पद्धतीने करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.